खरं भारतामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान, राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदा असतील, आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील, यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं महायुतीचं आज आम्ही 2026ला जनतेसमोर जातो आहे आणि जनता चांगला प्रतिसाद देते. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जातो आहे. आम्ही म्हणणार नाही की सर्वच कामं झाली, काही कामं झाली, काही बाकी राहिलेली, पण 2014पासून जळगाव शहरातला विकास, महापालिका कर्जमुक्त असेल, JDC बँक कर्जमुक्त असेल, बायपास सुरू झाला असेल, समांतर रस्ते असतील, नवीन MIDC असेल, सर्व जळगाव शहरातले ब्रिज झाले असतील, असे भरीव कामं मला वाटतं पूर्ण झालेली आहेत. आणि या माध्यमातून जनतेचा जेव्हा मी आशीर्वाद घ्यायला जातो, जनतेचा चेहऱ्यावरचा जो आनंद आम्हाला समाधानकारक वाटतो आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल. आज प्रभाग क्रमांक 12मध्ये मला वाटतं तिघी सीटांची एक सीट उज्ज्वलाताई बिनविरोध झालेलं आहे. तिघी सीटांना जनता, त्यांना तिघी उमेदवारांना जनता आशीर्वाद देईल. कमळ या चिन्हावरती आम्ही आलेलो आहेत. जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि जळगाव महापालिकेमध्ये महापालिकेसंदर्भात महायुतीचा महापौर बनेल असं आम्हाला 100% वाटतं. त्याच्यात भारतीय जनता महायुतीचा, भारतीय जनता महायुतीचा.